चला रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे. लॅम्बडा पायथागोरस थेरम. पायथागोरस सेकंड चॅप्टर. पायथागोरस थेरम. सर्वात अगोदर याच्यामध्ये आपण शिकणार आहोत पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. मुलांना पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय जर आपण पाहिलं तीन संख्या घेतो 3 4 आणि 5. ह्या प्रत्येकाचे स्क्वेअर करायचे. प्रत्येकाचे काय करायचे आपल्याला स्क्वेअर. सांगा 3 चा स्क्वेअर किती येतो? 3 चा स्क्वेअर किती येतो मुलांनो? टेल मी द स्क्वेअर ऑफ 3. 9. 3 चा वर्ग किती येतो? 9. 4 चा वर्ग 16. व्हेरी गुड. आणि या 5 चा वर्ग किती? 25. पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही हे कसं ओळखायचं? अगोदर 3 चा स्क्वेअर करायचा 9, नंतर 4 चा स्क्वेअर 16 आणि 5 चा स्क्वेअर 25. पहिल्या दोघांची जर बेरीज केली मुलांनो 9 आणि 16 किती आहे? 25. म्हणजे ह्या दोघांची बेरीज याच्या सोबत येईल. ह्याला म्हणायचं 3 4 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ठीक आहे. आता याच्यावर मी काही उदाहरण घेतो पायथागोरियन ट्रिपलेटवर, कारण तुमचं ट्रिपलेट कव्हर झालं पाहिजे. हा एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं पहिला आहे. आयडेंटिफाय which reason which of the following are Pythagorean triplet. Pythagorean triplet. खालीलपैकी कोणते पायथागोरियन ट्रिपलेट आहे हे आपल्याला सांगायचे. तर पहिलं उदाहरण आहे आपण आज घेतलेलं आहे 3 4 5. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही हे आपल्याला सांगायचे. आता आपल्याला प्रोसिजर कशी करावी लागणार आहे बघा. आपल्याला प्रोसिजर कशी करायची मुलांनो? पहिल्या बाजूला A गृहीत धरायचं, दुसऱ्या बाजूला B आणि तिसऱ्या बाजूला C. आता लिहायचं बघा. लेट A बरोबर 3, B बरोबर 4 आणि C बरोबर 5. प्रत्येकाचा वर्ग करायचा. A वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9, B वर्ग 4 चा वर्ग 16, C वर्ग बरोबर 25. कोणत्याही दोन छोट्यांची बेरीज करायची. आपण बेरीज करणार A वर्ग अधिक B वर्ग, कारण दोन छोटे आहेत. 9 अधिक 16 बरोबर किती आलं मुलांनो? 25.
म्हणजे ए वर्ग प्लस बी वर्गाची किंमत किती आली 25. 25 कुणाची किंमत आली सी वर्गाची. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर किती आलं सी वर्ग. Therefore a is equal to 3, b is equal to 4, c is equal to 5 is Pythagorean triplet. Pythagorean triplet. याला काय म्हणतात Pythagorean triplet. आवाज अडकत येतोय का? एक मिनिट थोडा वर करतो मी. राजकुमार सर हे बंद करा बरं एकदा. फॅन बंद करा. राजकुमार सर क्लिअर येतोय का? बरोबर ठीक आहे ठीक आहे ओके. सेकंड उदाहरण आहे 4 9 12. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का हे बघायचं आपल्याला. त्याच्यातल्या दोन छोट्या बाजू कोणकोणत्या आहेत बघा. एक छोटी बाजू 4 आहे, दुसरी छोटी बाजू 9 आहे. शेवटी किती आहे? ओके. तर बघा उत्तर लिहिण्याचं काय आहे ना ए बरोबर 4, बी बरोबर 9, सी बरोबर 12. टी वर्ग 4 चा वर्ग किती मुलांना 16, बी वर्ग 9 चा वर्ग 81, सी वर्ग 12 चा वर्ग किती रे 144. याच्यातले दोन अंक छोटे ए आणि बी, या दोन छोट्या अंकांची बेरीज करायची. ए वर्ग अधिक बी वर्ग 16 अधिक 81 किती आहे बेरीज ही 97 येते. किती येते 97. ए वर्गाची 16 तर बी वर्गाची 81. आता मुलांनो सी वर्गाची किंमत 144 आहे. ए वर्ग आणि बी वर्गाची किंमत किती आहे 97 आहे. दोन्ही किमती सारख्या यायलात का सांगा मला. दोन्ही सारखं यायले का सांगा. दोन्ही सारखं येतंय का? हा इट इज नॉट नाही. हा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. दोन्ही हे सारखं नाहीये म्हणून मी म्हणू शकतो ए वर्ग प्लस बी वर्ग बरोबर नाही सी वर्ग. दोघांच्या किमती सारख्या नाहीयेत. याचा अर्थ आपण असं लिहू शकतो 4 9 12 is not Pythagorean triplet. Pythagorean triplet हा Pythagorean triplet नाही. चला थर्ड प्रॉब्लेम बघूया. आपल्याला Pythagorean triplet आहे का नाही हे ओळखायचे. तीसरा क्वेश्चन पाँच 12 5 12. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही कसं ओळखायचं विशाखा बघ. तर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही कसं ओळखणार. ए बरोबर 5 लिहायचं, बी बरोबर 12, सी बरोबर 13. या प्रत्येकाचा वर्ग करायचा. ए चा वर्ग 5 चा वर्ग 25, 12 चा वर्ग 144, सी 13 चा वर्ग किती 169. ए वर्ग बरोबर 25 आलेला आहे, बी वर्ग बरोबर 144 आणि सी वर्ग बरोबर 169. ठीक आहे. तर काय काय येईल बघा. छोट्या दोघांची बेरीज करा. ए वर्ग प्लस बी वर्ग 25 अधिक 144 म्हणजे हे 169. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत पुन्हा किती आहे मुलांनो सी वर्ग. ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत काय आली सी वर्ग. कारण ए वर्ग प्लस बी वर्गाची बेरीज किती 169 आणि सी वर्ग सुद्धा काय आहे 169.
म्हणून आपण लिहिणार 5 12 13 is Pythagorean triplet. Pythagorean triplet. ओके स्टुडंट, आता मी तुम्हाला वर्ग विचारणार आहे. आता येतात का तुम्हाला वर्ग? बघूया. चौथा आहे 24 70 84. तर काय येते बघा, याच्यामध्ये याची किंमत किती आहे? 24. बी ची किती आहे? 70. आणि सी ची किती आहे? 84. चला, याचा वर्ग किती येतो मुलांनो? 576. राईट. डी चा वर्ग येतो 4900. चला, सी वर्ग सांगा किती येतो? सी वर्ग सांगा, कुणाला माहिती येते बघूया. सी वर्ग 4200 येते का? 74 चा स्क्वेअर किती येतो? 74 चा. अरे आकांक्षा, 74 चा वर्ग विचारतोय मी. 74 चा 74 आहे. ओके, ब्लर दिसायला काही जणांना. 74 चा वर्ग एकाला येईन का? आवाज अडकतोय का? बरं, ओके ठीक आहे. चला, 5476. बर, 5476. दोन छोट्यांची बेरीज करा. ए वर्ग अधिक बी वर्ग. ए वर्ग आहे 576, बी वर्ग 4900. जर बेरीज केली तर किती आहे? 5476. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे कशाची किंमत झाली? सी वर्गाची. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर काय आहे? सी वर्ग. आपण असं म्हणू शकतो 24 70 आणि 74 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. is Pythagorean triplet. Is Pythagorean triplet. Okay स्टुडंट, कुठली प्रॉब्लेम घेऊया. पाचवा 10 24 27. पाचवा प्रॉब्लेम 10 24 27. 10 24 27. चला बरं, तुम्ही काढून दाखवा. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का बघा. पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? काढा. काढून सांगा मला, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? 10 24 आणि 27 असेल तर ठीक आहे. अरे एकाला तरी यायले का नाही? तुम्ही सांगा ना. झालंय नाही, एकेचं उत्तर आलं नाही म्हणून बाकीच्यांचं काय? नो. बघा काय येईल यामध्ये. ए बरोबर 10, बी बरोबर 24, सी बरोबर 27. ए चा वर्ग 10 चा वर्ग 100, बी 24 चा वर्ग 576. सी वर्ग सांगा. 27 चा वर्ग किती येतो? चला सांगा बरोबर. 27 चा वर्ग. व्हॉट इज द स्क्वेअर? 729. 729 बरोबर आहे का बरोबर?
अरे सर्वजण एकच म्हणतायत. खरं वाटत ना बाबा, मला केलं का नाही तुम्ही? लिहू का तुमच्या भरोशावर? सांगा. चला लिहितो. तुम्ही म्हणताय काय अडचण नाही. 819. दुसऱ्या दोन छोट्यांची बेरीज करायची. ए वर्ग अधिक बी वर्ग 100 अधिक 560 ते आले किती मग? 660. ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत ए सी वर्गच्या बरोबर नाही. इथे लिहायचं नॉट इक्वल. या लिहायचं नॉट इक्वल रे सोडायचं. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर नाही सी वर्ग. बरोबर आहे? ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर काय नाही मुलांनो? सी वर्ग बरोबर नाहीये. याचा अर्थ आपण म्हणू शकतो therefore 10, 24, 27 is not Pythagorean. Pythagorean triplet. Pythagorean triplet नाही. ठीक आहे. चला आता शेवटचे उदाहरण बघूया. Next question number 6. चला सांगा हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? बघून सांगा. चला सॉल्व करायला. अरे काय पोरांचं काय नेट चालवलं काय? बरोबर. सुशांत कुठे सांग. बर ठीक आहे, मला सांगा हे आहे का पायथागोरियन ट्रिपलेट? आहे. आवाज ठीक आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ओके. पायथागोरियन ट्रिपलेट आहे. तर बघा मुलांना मी सांगतो. ये is equal to 11, b is equal to 60, c is equal to 61. a चा वर्ग म्हणजे 121, b चा वर्ग 7 चा वर्ग किती येतो सांगा बरं. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 16? 60 चा वर्ग सांगा. व्हेरी गुड. 3600. 3600. सी वर्ग 61 चा वर्ग सांगा. 61 चा 3721. व्हेरी गुड. 3721 म्हणजे काय व्हायला मुलांनो? ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत ही कुणाच्या इतकी आहे? सी वर्ग इतकी. म्हणून 11 60 61 is Pythagorean triplet. Pythagorean triplet. ओके सर. तुम्हा सर्वांना पायथागोरियन ट्रिपलेट कळालं का? सांगा मला, पायथागोरियन ट्रिपलेट कळालं का? आवाज क्लिअर येत नाहीये का? बरोबर ठीक. तर बघा बऱ्याच मुलांना आवाजाची थोडी समस्या येईल. ते आपण थोडस लेक्चर कंटिन्यू करू दे. एक बीट सांगतो. आता थोडाफार नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून होत असेल. आता मी तुम्हाला अगोदर जॉमेट्रिक मीनचा थेरम सांगतो.
theorem of geometric mean. Theorem of geometric mean. लक्षात आहे का असं theorem of geometric mean? Theorem of geometric mean. Theorem of geometric mean. काय करायचं मुलांना याच्यामध्ये एक राईट अँगल ट्रायंगल काढायचं. हा मी काढला राईट अँगल ट्रायंगल. समजा याचं नाव आहे ए बी सी. हा 90 अंशाचा कोन आहे. किती अंशाचा कोन आहे? 90 अंशाचा. इथून एक असा लंब टाकायचा. समजा हा लंब बी बी पी. या बी पी ला म्हणायचं जॉमेट्रिक मीन. बीपी ला काय म्हणायचं? जॉमेट्रिक मीन. कळालं का? जॉमेट्रिक मीन कुणाला म्हणायचं? एक काटकोन त्रिकोण काढायचा राईट अँगल ट्रायंगल आणि इथून एक काय टाकायचा? लंब परपेंडिक्युलर टाकायचा. तर बीपी ला काय म्हणतात? जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन कळालं का काय असतो? सांगा. जॉमेट्रिक मीन कसा असतो हे लक्षात आलं का तुमच्या? एक काटकोन त्रिकोण काढायचा, इथून असा 90 अंशाचा अँगल काढायचा. का एकाच विद्यार्थ्याला कळालं का रे? बाकीचे आहेत का क्लास मध्ये का नाही? अरे बाकीचे पोरं कुठे गेले सगळे? का नुसतं लावून फिरायलेत घरात? ओके. तर बघा बी आता कसं लिहिणार आपण? बी पी इज geometric mean of BP हा geometric mean आहे कुणाचा? AP and PC. यांना याचे दोन तुकडे केले व्याकरणाचे. AP एक आणि PC या दोघांचा काय घ्यायचं? गुणाकार. मग आता लिहिणार कसं? BP चा वर्ग बरोबर AP गुणिले PC. याला म्हणायचं जॉमेट्रिक मीन थेरम. अगोदर प्रॉब्लेम समजा आला तर आपण काय लिहिणार? इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये अँगल B किती अंशाचा आहे? अँगल ABC इज इक्वल टू किती डिग्री? 90 डिग्री. BP पुन्हा लंब टाकलाय AC वर. BP is perpendicular to AC. मग लिहिणार आपण BP चा वर्ग बरोबर ह्या दोघांचा गुणाकार AP गुणिले PC. याला म्हणायचं जॉमेट्रिक मीन थेरम. आता याच्यावर एक उदाहरण घेतो मुलांना. उदाहरण झालं मग बाकी आपण उद्या बघूया काय करायचं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन 2.1 मधला. आजचा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला काही आवाज ऐकू येत नसेल काही नाही, चिंता करायची गरज नाही. आपला रेकॉर्डेड व्हिडिओ राहणार आहे, तुम्हाला तो बघायला भेटेल. सेकंड प्रॉब्लेम. अँगल MNP बरोबर 90 डिग्री. MQ हा परपेंडिक्युलर आहे MP ला. MQ बरोबर 9 आहे. QP बरोबर 4 आहे. फाइंड MQ काढायचा. M N 90 अंशाचा आहे P. चला मुलांनो, या ठिकाणी जॉमेट्रिक मीन कोण आहे सांगा मला. या ठिकाणी जॉमेट्रिक मीन कोण आहे या डायग्राम मध्ये? हु इज द जॉमेट्रिक मीन? जॉमेट्रिक मीन कोण आहे?
एन क्यू आहे, आर कुठे आहे? हे याच्यातला जॉमेट्रिक मीन कोणता असतो लक्षात ठेवा. हे जे हे 90 डिग्री आले इथून जे निघालेलं ह्याला म्हणतात जॉमेट्रिक मीन. ठीक आहे, तर आपण लिहूया ये ट्रायंगल एम पी, अँगल एम पी बरोबर किती अंश? 90 अंश. आणि एम क्यू हा परपेंडिक्युलर आहे कुणावर? एम पी वर. हा एम क्यू परपेंडिक्युलर जाता कशावर? एम पी वर. एम क्यू इज थोडं डिटेल मुद्दा घेतोय. जॉमेट्रिक मीन कुणाचा? ऑफ एम मध्ये जॉमेट्रिक मीन होईल एम क्यू अँड क्यू पी. एम क्यू हा जॉमेट्रिक मीन आहे एम क्यू आणि क्यू पी चा. मग आता याला कसं सोडवणार मुलांनो? फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी. इथे लिहायचं बाय जॉमेट्रिक मीन थेरम. जॉमेट्रिक मीन थेरम. आता कोणत्या बाजू दिल्या त्याला म्हणून टाकूया आपण एन क्यू चा वर्ग. एम क्यू किती रे? बरोबर 9. क्यू पी किती रे? 4. 9 चौक किती रे? 36. मग मला हे सांगा मुलांनो, 36 कशाचा वर्ग आहे? 36 कशाचा वर्ग आहे? सांगा, 36 कशाचा वर्ग आहे? 6 चा वर्ग आहे. इट्स व्हेरी इझी. 36 ला मी लिहितो 6 चा वर्ग. हे दोन्हीकडे वर्ग वर्ग कट करून टाका. एन क्यू बरोबर किती आलं मुलांनो? 6. एन क्यू बरोबर किती आलं? 6. चला कळालं का हे? आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. आणखीन एखादा प्रॉब्लेम घेऊ का उद्या कंटिन्यू करायचं? सांगा तुमच्या मनावर. ठीक आहे, काही जण उद्या म्हणतायत. ठीक आहे, उद्या घेऊया. ठीक आहे, एक प्रॉब्लेम घेतो. एकच प्रॉब्लेम घेतो का? मर्जीचं काही नाही, तुमची मर्जी असायला पाहिजे राधिका. तुम्ही जर सगळे हो म्हणले घ्या तर घ्यायचं. एकदा शिकून काय करणार? बघा हा, इथला अँगल आता 90 अंशाचा आहे. पी क्यू आर. इथून हे लंब टाकलेला आहे पी एम. कधी लंब लिहायला विसरले. ही लांबी दिलेली आहे 10, ही दिलेली आहे 8. तर बघा अँगल क्यू पी आर बरोबर 90 डिग्री दिलाय. टी एम हा परपेंडिक्युलर आहे कशावर? क्यू आर वर. पी एम बरोबर 10, क्यू एम बरोबर 8 आणि फाइंड करायचे क्यू आर. काय फाइंड करायचं मुलांना आपल्याला? क्यू आर. तर बघा काय काय दिलेलं आहे बघा. हा अँगल 90 डिग्रीचा आहे बघा मुलांना, 90 अंश. इथून हा काय टाकलाय? परपेंडिक्युलर टाकलाय. मग पीएम ला काय म्हणणार सांगा? 90 डिग्रीतून समोर लंब टाकला तर पीएम ला काय म्हणणार आपण? पीएम ला म्हणणार आपण जॉमेट्रिक मीन. पीएम ला काय म्हणणार मुलांनो? जॉमेट्रिक मीन. कुणाचा जॉमेट्रिक मीन आहे पीएम? पीएम हा जॉमेट्रिक मीन आहे क्यूएम चा आणि एमआर चा. ओके, व्हेरी गुड. तर अगोदर काय दिले बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगल पी क्यू आर मध्ये
हा पी अँगल 90 अंशाचा आहे. अँगल क्यू पी आर बरोबर किती अंश? 90 अंश. पीएम काय टाकलाय? लंब. PM is perpendicular to QR. Therefore, PM is geometric mean of QM and MR. PM हा geometric mean असतो QM आणि MR चा. मग by geometric mean theorem, geometric mean theorem नुसार PM चा वर्ग बरोबर काय येते? QM गुणिले MR. QM गुणिले MR. आता PM म्हणजे 10, हे 10 चा वर्ग. QM किती आहे मुलांनो? 8. MR कशाला तसं? 10 चा वर्ग किती आहे मुलांनो? 100. हे गुणाकार त्या ठिकाणी भागाकारात जाते. तर MR दोन्ही संख्येला 2 न भाग जाईल किंवा 4 न भाग जाईल. 4 न जर भाग दिला 2 मध्ये 2 पंच 10, 2 शून्य 0, 2 चौक 8. MR पुन्हा 50 चे जर 4 तुकडे केले मुलांनो, 50 जर 4 न भागितलं किती? 4 1 4, 1 2 4 12.5 आहे MR. MR किती? 12.5. परंतु मुळामध्ये त्यांना काय विचारले आपल्याला? Q पासून R. QR विचारलेले आहे. QR जर विचारलेला असेल तर QM प्लस MR ची बेरीज करायची. QM प्लस MR आणि तिन्ही बिंदू एका रेषेवर असले असतात. Q डॅश M डॅश QR. QM किती आहे? 8. 12.5 हे आन्सर 20.5. QR किती? 20.5. ओके मुलांनो, मी तुम्हाला थेरी सांगत आहे, जसं उदाहरण येईल तसे तुम्हाला मी थेरी सांगेन. ओके, तर आजची क्लास आपण थांबूया, उद्या कंटिन्यू करूया. ओके राधिका बेटा, बाय आकांक्षा.